आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आज सोनोग्राफी मशीनचं लोकार्पण करण्यात आलं। अंकुर सीट्सच्या सौजन्यानं उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक सुविधेमुळे सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना अत्यल्प दरात दर्जेदार तपासण्यांचा लाभ मिळणार आहे। नागपूर शहर पोलीस दलाचा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंड इथं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त गुन्हे वसंत परदेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं विविध विशेष मोहिमांद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी प्रभावीपणे जपत ऑपरेशन नन्हे फरिश्त्याअंतर्गत 258 मुलांचं सुरक्षित रेस्क्यू, तर ऑपरेशन लिकर आणि नार्कोस अंतर्गत अवैध मद्य आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली। याशिवाय 570 प्रवाशांचं राहून गेलेलं साहित्य परत देत सुमारे 1.32 कोटींची मालमत्ता सुरक्षित करण्यात आली। नागपूरच्या सेवा सदन शिक्षण संस्थेमार्फत आयोजित रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत उद्या 3 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजता शिक्षणातील समत्व योग या विषयावर डॉक्टर संजय मालपाणी मार्गदर्शन करतील। या कार्यक्रमाला मुंबईच्या SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील। वर्धा जिल्ह्यातील सेलू इथल्या दीपचंद चौधरी विद्यालयात राज्यस्तरीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत राज्यातील नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या 7 विभागातील संघ सहभागी होत आहे। 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल। वर्धा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी तृणधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य पिकांची पेरणी समाधानकारक झाली असून 1 जानेवारी 2026 अखेर 1,16,651 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे। ही पेरणी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 101% अधिक आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील गिरोला हेटी गावात मामा भाचा मंदिरात दरवर्षी 1 जानेवारी रोजी मामा भाचा यात्रा भरते। भाविक मोठ्या श्रद्धेनं तेंदूच्या झाडाखाली असलेल्या मामा आणि भाच्याचं झाड पूजतात। यात्रेत अखंड ज्योती प्रज्वलित करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं, ज्यातून झाड आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।